शेतकरी बांधवांनो नमस्कार. पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना याही वर्षी गर्भधारणेला अडचणी येणार का आणि त्यावर उपाययोजना काय करायच्या बघा. महत्त्वाचा व्हिडिओ आहे. 2025च्या खरड छाटणीमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वातावरणातील बदलामुळे गर्भधारणेमध्ये अडचणी आल्या आणि याही वर्षी 2026च्या खरड छाटणीमध्ये गर्भधारणेमध्ये अडचणी येणार काय आणि त्यावर आपण उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे काय, या संदर्भात आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. मित्रांनो, खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. माझा एकही शेतकरी बांधव त्या ठिकाणी कर्नाटक असेल, अगदी कर्नाटकच्या बॉर्डरवरील शेतकरी असतील, महाराष्ट्रातील संपूर्ण ज्या ज्या ठिकाणी द्राक्ष शेती होते, मग आपला निफाड तालुका असेल, त्याचप्रमाणे दिंडोरी तालुका असेल, त्याचप्रमाणे वणीचा काही भाग असेल, पिंपळगाव बसवंत असेल, त्याचप्रमाणे महत्त्वाचा विषय चांदवड तालुका आर्लीमध्ये काम करतो. बऱ्याचशा छाटण्या चांदवड तालुक्यामध्ये झाल्या, बागा फुटून यायला अडचणी येत आहेत, ढगाळ हवामान आहे. मग अशा वेळेस आपल्याला गर्भधारणेच्या अडचणी येऊ नये म्हणून सुरुवातीपासून काय नियोजन ठेवलं गेलं पाहिजे त्या संदर्भात खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. अजूनही डॉक्टर किसानचं एक तुम्हाला थोडक्यात सांगतो एका वाक्यामध्ये. 2 वेळा स्कीम त्या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो किंवा जे ऑफर असते ती दिली आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर फक्त 3 दिवस डॉक्टर किसानचं खरड छाटणीचं बुकिंग सुरू असणार आहे. शेवटचे 50 प्लॉट त्या ठिकाणी बुकिंग करून घेतले जातील. त्यासाठी फी असेल फक्त आणि फक्त 6,500. नीट लक्षात घ्या. दिनांक 21, 22, 23 या 3 दिवसामध्ये 21, 22, 23 मार्च या 3 दिवसात फक्त राहिलेले 50 प्लॉट डॉक्टर किसान कडून बुकिंग करून घेतले जातील. त्यासाठी फी असेल 6,500 रुपये. महत्वाच्या मुद्द्याकडे वळू शेतकरी बांधवांनो. ज्या वेळेस तुमची बाग छाटली जाते, बाग छाटल्यानंतर अशा पद्धतीने अंतर्मशागत करा. हे बघा, जुनी बाग आहे तुमची, अंतर्मशागत अशा पद्धतीने करून घ्या. तुमचं जे खोड जाड आहे तिथून एक साधारणतः हे जे अंतर आहे, हे बघा 1 फुटाचं अंतर आहे, तिथपर्यंतच तुमचा हा बेड कट झाला पाहिजे. आणि छाटणी केल्यानंतर भरपूर पाणी 3-4 दिवशी तुम्हाला द्यायचंय. 3-4 दिवशी भरपूर पाणी द्यायचंय, जेणेकरून 25-26 दिवसाला बाग एकसारखी फुटली पाहिजे. त्यासाठी त्या पाण्यासोबत आपल्याला काय द्यायचंय, आपला उत्पादन खर्च देखील कमी ठेवायचा आहे, गर्भधारणा आपल्याला चांगली मिळवायची आहे. त्यासाठी 3-4 दिवशी आपल्याला ज्या बागा 5-6 वर्षापासून 10-12 वर्षाच्या आहेत तिथं तुम्हाला 4 ते 5 तास पाणी द्यायचंय. त्या पाण्यासोबत ऑर्गॅनिक कार्बन तुम्हाला वाढवायचं आहे. जे न्यूट्रिशन तुमचे बागेमधून तुमच्या जमिनीतून निघून गेले, भरपूर हेवी रेन त्या ठिकाणी गेल्या वर्षी झाले, बाग उभी होती, म्हणून असं समजू नका की बागेला खत न देता देखील यावर्षी चांगली गर्भधारणा होईल. म्हणून पहिला डोस 3-4 दिवशी कंपल्सरी. जर तुम्हाला 100% गर्भधारणा मिळवायची तर एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक आणि त्याच्यासोबत 4 किलो वरद फर्टिलायझरचं कम्फर्ट सोल्युशन हा डोस झाला. नीट लक्षात घ्या. 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी तुमचा डोस झाला. जर बाग 4 वर्षाच्या आतील असेल, छाटणी नंतर 2-3 दिवशी हायड्रोजन सायनामाइडचा वापर करताना मजुरांचा अभाव असेल, पेस्टिंगला मजूर येत नाही, तिथं तुम्ही फवारणी करू शकता. 2 लिटरला 4 लिटर हायड्रोजन सायनामाइड, त्याच्यासोबत 250 ग्रॅम 13-0-45 पोटॅशियम नायट्रेट आणि त्याच्यासोबत 250 ग्रॅम मँकोजेब म्हणजे M45 M45 आपल्या गावठी भाषेमध्ये आपण आणि नीट लक्षात घ्या, M45चा UK कंट्रीने आपल्याला काय बॅन दिलाय हा देखील एक स्पेशल व्हिडिओ देईल की या वर्षी जर आपल्याला युरोपियन कंट्रीचा माल एक्सपोर्टसाठी बनवायचा असेल तर M45चा वापर कितपत करायचा, कोणत्या कोणत्या कंटेनचा वापर आपल्याला वर्षभरामध्ये कमी करायचा, त्याचा एक स्पेशल व्हिडिओ मी देईलच. आता आपण आलो होतो की पहिल्या 4थ्या दिवशी आपण 4-5 तास पाणी दिलं, 4-5 तास पाणी दिलं, एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक दिलं, 4 किलो कम्फर्ट सोल्युशन दिलं. 6व्या दिवशी आपल्या बागेमध्ये असणारी जी भुरी असेल, डावणी असेल म्हणजे पावडरी मिल्डू, त्याचप्रमाणे जे स्पोर आपल्याकडं फंगसचे स्पोर आहे त्याच्यासाठी आपल्याला फवारणी त्या ठिकाणी करायची आहे. 200 लिटर पाण्याला या काड्या स्वच्छ त्या ठिकाणी धुतल्या गेल्या पाहिजे. इन्स्टंट चुना 500 ग्रॅम, मोरचूद 1 किलो, सल्फर 200 ग्रॅम, एकरी 400-500 लिटर पाणी त्या ठिकाणी बनवा आणि त्या पद्धतीत फवारणी करून घ्या. 7व्या, 8व्या, 9व्या दिवसापर्यंत केली चालेल. परत एकदा जे 4थ्या दिवशी तुम्ही पाणी दिलंय त्यानंतर 10व्या दिवशी पाणी द्यायचंय. एकरी परत एकदा तुम्हाला 10व्या दिवशी 4 ते 5 तास पाणी फक्त देऊन घ्यायचंय. 13व्या, 14व्या दिवशी तुम्हाला त्या ठिकाणी खोड वलांडे, तुम्हाला एक्सपोर्टचं काम असेल, लोकलचं असेल, पूर्ण खोड वलांडे वॉश करून घ्यायचे. हे बघा, अशा फुटी जर तुम्हाला लवकर 22-23 दिवसाला अशा फुटी मिळवायच्या असतील तर पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन खूप महत्त्वाचं असणार आहे. त्यानंतर खोड वलांडे तुम्ही घेऊन धुवून घ्यायचे. 14, 15, 16व्या दिवशी
म्हणजे पूर्ण खोड वॉश करून घ्यायचे, ओलांडे वॉश करून घ्यायचे. तिथं तुम्हाला 200 लिटरला क्लोरो 200 मिली आणि त्याच्यासोबत नुवान 200 मिली असा खोड ओलांडे धुण्यासाठी त्या ठिकाणी वापर करून घ्या. आता 20व्या दिवशी काय होईल, बाहेर फुटी यायला सुरुवात होईल. तिथं दुपारच्या वेळेस तुम्हाला फवारणी करायची. दुपारच्या वेळेस एकरी 500 लिटर पाणी गेलं पाहिजे. 500 लिटर पाण्याला 1 लिटर प्लॅटिनम, 1 किलो 19-19 आणि 4 ग्रॅम GA असा एक स्प्रे तुम्हाला त्या ठिकाणी फुटी कुठंतरी उसासायला सुरुवात झाली. थोडक्यात तुम्हाला सांगतो, ज्या वेळेस तुमचं कापूस अवस्था त्या ठिकाणी येते, कापूस अवस्था कुठंतरी डोळा जागा सोडतोय, हे बघा अशी जागा सोडतोय, त्यावेळेस 1 लिटर प्लॅटिनम प्रमाण आहे 500 लिटरसाठी. 500 ते 1 किलो पर्यंत 19-19 आणि त्याच्यासोबत GA 4 ग्रॅम. त्याच्यानंतर फुटी अशा बाहेर येतील, हे बघा अशा फुटी बाहेर येतील. तुमचा प्लॅटिनम 19-19चा GAचा स्प्रे झाला, अशा फुटी बाहेर येतील. त्यावेळेस तुम्हाला कीटकनाशकचा स्प्रे करायचा आहे. डेंटासू 50 ग्रॅम, M45 400 ग्रॅम. तिथून 2-3 दिवस जाऊ द्या. फुटी बऱ्यापैकी बाहेर यायला सुरुवात झाल्या. एकसारख्या फुटी मिळवायच्या. 30-35 दिवसाला पहिली विरळणी करायची आणि विरळणी केल्यानंतर 40, 42, 45 दिवसाला जो गर्भधारणेचा काळ सुरू होतो तिथं सप्केन झालं पाहिजे. तिथं गर्भधारणेसाठी कोणत्या फवारण्या करायच्या तिथून 75 दिवसापर्यंत कोणतं अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं. ढग येत आहे, ढगाळ वातावरण राहील आणि अशा वेळेस सूर्यप्रकाश कमी मिळाल्यानंतर गेल्या वर्षासारखी आपली बाग फेल जाता कामा नये. त्यासाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, तो तुम्ही शेवटपर्यंत बघत आलात. तरी देखील मित्रांनो परत एकदा तुम्हाला सांगतो, 21, 22 आणि 23 मार्च 2026 राहिलेले 50 शेतकरी फक्त आम्ही घेणार आहोत. कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांनी प्लॉट रजिस्टर केले. डॉक्टर किसानना झेपवल त्यांच्यापर्यंत त्यांना चांगली सेवा कशी देता येईल त्या संदर्भात काम करत असताना शेवटचे 50 शेतकरी या 3 दिवसात घेतले जातील. परत एकदा सगळ्या शेतकऱ्यांना जे मला फोन कॉल करताय, सर प्लॉट रजिस्टर करायचा आहे, गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा होता, पैशाचा अभाव आहे. नक्कीच मित्रांनो आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना हे वर्ष थोडंसं खडतर गेलं, पण कुठंतरी तुम्हाला जर चांगलं मार्गदर्शन घ्यायचं आहे तर तिथं तुम्हाला फीमध्ये देखील सवलत देण्याचा प्रयत्न यावर्षी डॉक्टर किसानने केला. जी 10-12 हजार रुपये फी होती ती अगदी 5100 रुपये काही दिवस सुविधा दिली. ज्यांना गरज होती त्यांनी त्यावेळेस प्लॉट रजिस्टर केले. आता शेवटची संधी 50 शेतकऱ्यांसाठी 6500 रुपये 21, 22, 23. मित्रांनो आपण ऐकून घेतलं. शेवटचा कीटकनाशकचा फुटून येण्यापर्यंत कोणता स्प्रे करायचा, कसं पाणी द्यायचं, कशा पद्धतीने अंतर्मशागत करायची आणि बेसल डोस काय द्यायचा, याच्यापेक्षा छाटणी केल्यानंतर पाणी किती द्यायचं आणि कोणतं अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं याच्यावर जर भर दिला तर यावर्षी चांगली गर्भधारणा 100% तुम्ही करू शकतात आणि गेल्या वर्षीसारखी बाग उभी तुम्ही ठेवणार नाही. याची शाश्वती डॉक्टर किसान देण्याचा 100% प्रयत्न करून आजचा व्हिडिओ शेवट करतो. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की गेल्या वर्षी ज्या ज्या शेतकऱ्यांना अडचणी आल्या की खरड छाटणीमध्ये ज्यांना शेड्यूल दिलं गेलं, मी असेल वेगवेगळ्या मार्गदर्शकांनी शेड्यूल दिलं, थोडंसं वेगळं शेड्यूल देण्याचा मार्गदर्शक प्रयत्न करतोय वातावरणाच्या बदलाच्या संदर्भामध्ये, तर ते तुम्ही फॉलो केलं गेलं पाहिजे. तरच तुम्हाला पुढच्या वर्षी आपल्या बागेला द्राक्ष दिसतील. एवढंच निष्कर्ष घेऊन आजच्या शेवट करतो व्हिडिओचा. आणि व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.